हो दादा, खरं सांगा, कुठे आमचा अथर्व? नाही मला गाडी कशाबद्दल बोलताय? अरे आता खरं खरं सांगतो का पोलिसांना बोलू? बोल पटकन, कुठे आमचा अथर्व? काय केलं तुम्ही? नाही काय केलं. बोल नाही तर मी पोलिसांकडे देखा. सावी, तू इकडे ये, इकडे बस. नीट आठव, तुझ्यासोबत जे काही घडलंय ते जाणून घेणं आमच्यासाठी लय जास्त महत्वाचं आहे. तू शांत डोक्याने नीट विचार कर आणि काय घडलं ते क्लिअर सांग. मी 100% सांगते, हे क्रेयॉन अथर्वचंच आहे. अगं पण सावी, एवढी गॅरंटी कशावर नाही तुला? हे बघ, याच्यावर लिहिलंय आतू म्हणून. त्याने मुद्दाम टाकलंय, कारण जर हे माझ्या हाताला सापडलं तर मला कळावं की हे त्याचंच आहे म्हणून. हा अथर्वनं जरी मुद्दाम केला असेल तर याचा अर्थ तो कुठल्या तरी अडचणीत सापडला. आपल्याला एकच क्रेयॉन सापडलाय. त्याच्या बॉक्स मध्ये अजून क्रेयॉन्स असणार की? हा असणार. म्हणजे असंच तो रस्त्यानं एक 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 क्रेयॉन टाकत गेला असणार, कारण त्याला जिथं घेऊन गेले ते हे मला कळावं म्हणून. एक्झॅक्टली. म्हणजे मग आपल्याला रस्त्याला बघत बघत जायला लागणार. चला लगेच शोधायला सुरुवात करू. मग सुरुवात करू शोधायला. चला स्कूटी घे तुम्ही. ए, आता गाडी कशाला पाहिजे तुला? अगं पुढे जाऊन अथर्व सापडला तर स्कूटी घ्यायला परत मागे येणार आहे. परत हे बघ, त्या भिकाऱ्याने जी जागा सांगितली होती कदाचित तीच दिसते. म्हणजे गाडी अशी आली असणार आणि अशी गेली असेल. चला चला. हा सावी, हे बघ. अथर्वचंच क्रेयॉन आहे. म्हणजे आपण बरोबर दिशेला चाललोय. काय हा 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 बरं चला आपण निघूया पटकन. चला पटकन.
विलास विलास आई जेवली का तू? मामा आई जेवली का? हा लाडक्याची वाट बघत असेल ना तू? आई दे मला फोन करायचा होता की चला हा बाबा फोन केलता विचारायचं कुठे मी आता मी बाहेर गेल्यावर मला फोन करून कसं तुम्ही आरडाओरड करता कुठं आहेस लवकर घरी आहे बोलताय ना तुम्ही त्याला पण करायचा फोन तुझ्यासारखी जीव टांगणीला लागणारी फालतू कामं करायला बाहेर जात नाही तो चांगली कामं करायलाच बाहेर पडतो आणि आत्ताही तो गेलाय तो त्या अथर्वला शोधायला शोधायला कोण आहे हा अथर्व? भाऊराव नाईकांचा पण तू ओळखायला म्हणजे मला काय कळलं नाही. अरे तो गायब झालाय त्याला शोधायला धैर्य गेलाय. गायब झालोय अर्र उद्या की गायब काय फरक पडतो आपल्याला काय जातंय आपलं त्याच्यामध्ये हे असं बरळताना तुला काहीच कसं वाटत नाही रे बरोबर आहे आई वडिलांपासून मूल दूर गेल्यानंतर आई वडिलांना काय त्रास होतो हे तुला नाही कळणार मला विचार ना माझी ही 2 मुलं माझ्यापासून दुरावलेत आई वाह वाह कमाल बेस्ट एकदम थँक्यू सो मच मस्त भाषण दिलं मामा जेवायला आलो होतो भूक लागली होती मला पण आईच्या तोंडातून जे काय सुमधुर शब्द बाहेर पडले ना पोटच भरलं जाऊ दे पण लांब गेलेला हा मुलगा अजून लांब जाऊ नये म्हणून तुम्ही जे काय धडपड लावली ना बेस्ट ऑफ लक तुम्हाला करा प्रयत्न करा बेस्ट ऑफ लक चालू दे तुमचं चालू द्या बेस्ट ऑफ लक हा धैर्य पण ना काही खाल्लंय की नाही काहीच कळत नाहीये कुठल्या अडचणीत तर नसेल ना आत्या काळजी करू नका अडचणीत नसतील ते कारण मी त्यांच्या रक्षणासाठी त्यांच्या हातावर काळा धागा बांधलाय काय म्हणजे तुझ्या हातून बांधून घेतला ते ना वा 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 ताई बघितलंस का दोघांचं मन कसं जुळायला लागलंय मला वाटतंय ताई आपण जरा उशीरच केला आधी जर दोघांचं लग्न उरकून टाकलं असतं तर धैर्य बाहेर राहिलाच नसता म्हणजे लग्न झाल्यानंतर माणूस बायकोत गुंततो ना आणि माझी हिरा म्हणजे स्वर्गातली अप्सरा काय ग अगे लाजली हिरा
सावे, अगं लई वेळ झाला, अजून पुढचा क्रेयॉन सापडलेला नाहीये. सावे, आपण लई पुढे आलो असलो तर नाही, म्हणजे गाडी वळून पण जाऊ शकते ना. खरं कळणार कसं, गाडी वळाली का पुढे निघून गेले ते? मला वाटतं आपण अजून जरा पुढे जाऊन बघायला पाहिजे. हा चला. चला. रिने, हे बघ, हे अथर्वचं क्रेयॉन. म्हणजे याचा अर्थ अथर्व इथंच कुठेतरी असणार आहे. चला पुढे शोधूयात. हे 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 बघ, हे क्रेयॉन पण अथर्वचंच आहे. म्हणजे आपण जवळपासच आलो, तो इथंच कुठेतरी असणार आहे. हे बघा, गाडीच्या टायरचे मार्क्स आहेत. पण हे त्याच गाडीचे असतील का? काही नक्की नाही, पण आपल्याला हुडकायला तर पाहिजेच. असं दुर्लक्ष करून चालणार नाही. चला. चला. सावी, गाडीच्या चाकांचे ठसे आहेत बघ इथं.
चला पुढे शोधूयात. अथर्वला असल्या ठिकाणी घेऊन आले असतील वे. या माणसाला विचारतो थांब. ओ दादा, ओ दादा, काय कोण आहे तुम्ही? दादा, हा माझा भाचा आहे. हा काल रात्रीपासून बेपत्ता आहे. तुम्ही बघितलं का याला इथं कुठं? नाही नाही, तिथं कोणी बारकं पोरगं आलं नाही. 10-12 वर्ष झाली घर बंद आहे, तिथं कोणीच येत नाही. 10-12 वर्ष झाले जर हे घर बंद आहे तर इथं गाडीच्या चाकाचे निशाण कसे? ते आमचं मालक येत असतात आडनमधनं. काय आहे, आपल्या सामानाची चोरी होते का नाही हे बघायला येत असतात. अहो तुम्ही निघायत ना, इथं कोणी बी आलं नाही. ठीक आहे, तुम्ही तुमचा आराम करा. आम्ही जरा आतमध्ये चक्कर मारून येतो. कोण आलं नाही रे बघा, कोणी आलं नाही ना तर मग आम्हाला कोण नाही नाही तर मग एकदा बघू द्या ना आम्हाला. खरंच कोण नाही आत. अरे काही नाहीये तर बघू दे की आम्हाला. हा आज जाईल दे. अहो नको प्लीज. बघू द्या ना. अरे, बाजूला वा म्हणलं तर. एक मिनिट, हा माणूस आपल्याशी खोटं बोलतोय. हे बघा, अथर्वचं ग्रहण इथं पण सापडले. म्हणजे अथर्व आतमध्येच आहे. खरं खरं सांग, कुठे लपवलंय अथर्वला? सांग. अहो मी कशाला खोटं बोलू, मी नाही लपवलं त्याला. अहो खरंच आत नाही तो. कुणीच नाही ना? नाही. मग बघू दे आम्हाला. अथर्व, अथर्व, इथं पण आहे. अथर्व, अथर्व, हे सगळं अथर्वच आहे. ही अथर्वची बॅग आहे.
म्हणजे अथर्व इथंच होता. चला ही तर अथर्वची बॅग आहे. सांग कुठे आमचा अथर्व. कुठे आमचा अथर्व? कुठे? कुठे ठेवलं त्याला? इथेच होता ना, मग कुठे आता? मला माहित नाही. सांग कुठे आहे अथर्व? सांग. मला खरंच माहित नाही. माहित नाही तुला? नाही. सांगतो आता का हात मोडू? सांगतो. मारू नका. मला जास्ती काय माहित नाही. मला एवढंच माहिती आहे की त्याने त्या पोराला इथंच थांबून ठेवलेलं. 4 पैसे मिळतात म्हणून मी पण काय नाही चौकशी केली नाही आणि त्यांना इथं ठेवून दिलं. बस मला एवढंच माहिती आहे. खरं सांगतोय सोडा, मला एवढंच माहिती आहे. इथे होता ना, इथे होता ना, मग कुठे गेला? बोल ना, कुठे गेला? इथंच होता, पण आता 5 मिनिटापूर्वी त्याला टेम्पोत घालून नेला. टेम्पो? कुठला टेम्पो? जरा व्यवस्थित डिस्कुटून सांग. बारकं पोरगं त्याला बांधून नेलं. दुधी कलरचा टेम्पो होता. 2-3 माणसं आहेत त्या टेम्पोत. टेम्पोनं लॉक केले आणि ते त्या दिशेने गेल्यात. आता 2 मिनिटं झालं गेल्यात. नीट पकडून बसावी.